स्वादिष्ट मेनूमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बासुंदी रबडी कशी बनवायची ते बघतोय। तर त्यासाठी 1 लिटर दूध मी गरम करायला ठेवलं आहे। 1 लिटर दूध जवळजवळ आता 10 ते 15 मिनिटापासून मी गरम करते। ते बरंच आटलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता बासुंदी करताना जाड बुडाची म्हणजे थोडी चांगली कढई घ्यायची। बुडाला पातळ अशी कढई नाही घ्यायची, त्याच्याने काय होतं दूध आपलं चिपकू शकतं। केशर टाकतोय आपण आता दुधामध्ये। पाच ते 10 मिनिटांमध्ये विरघळून जातील केशरच्या काड्या। हे बघा, आपण या दुधामध्ये कुठलाही वापर केलेला नाहीये, मिल्क पावडर वगैरे वापरलेले नाहीये। फक्त दुधापासून आपण रबडी कशी बनवायची ते आज बघतोय। बघा, तुम्ही बघू शकता जवळजवळ 15 ते 20 मिनिटं होत आले। अजून तुम्ही नवीन असणार, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। रबडी कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। गॅस अगदी स्लोच ठेवायचा, गॅस फुल करायचा नाही। काय होणार मग ते दूध खाली चिपकू शकतं आणि कडसर होऊ शकते आपली रबडी, म्हणून गॅस एकदम स्लो ठेवलेला आहे, पाहू शकता तुम्ही। आणि ते दूध आटवत असताना काय करायचं, साईडने असं लागलेलं जे दूध असतं ते काढत राहायचं। हे बघा, मी काढत राहिली म्हणून जास्त लागलेलं नाहीये। घरच्या घरी रबडी बनवायला थोडा वेळ लागतो, पण कसं खूपच छान असते घरी बनवलेलं कुठलाही पदार्थ। आणि कमी खर्चामध्ये तयार होणार आहे आपली रबडी, तुम्ही पाहू शकता। फक्त 1 लिटर दूध वापरलेलं आहे। अजून जवळजवळ मला 15 ते 20 मिनिटं लागणार आहे। पूर्ण रबडी तयार करायला जवळजवळ 1 तास तरी जातो। हे केशरचं दूध टाकतोय आपण आता। दुधापासून बासुंदी, बासुंदीपासून रबडी कशी तयार होते व्हिडिओ पूर्ण बघा। हे बघा, रंग बदललेला आहे, तुम्ही पाहू शकता। केशर टाकल्यामुळे पहा कसा छान कलर आलेला आहे। आणि आपली बासुंदी आता तयार झाली। याच्यानंतर आपण अजून गॅस चालू ठेवणार आहोत आणि याची रबडी बनवतोय। अर्धी वाटी साखर घेतोय आपण आता। रबडी आता आपली तयार होत आली, बघा तुम्ही पाहू शकता। हे बघा किती घट्ट झाली, हे पहा। अजून 10 ते 15 मिनिटं लागतील। वेलची पूड टाकतोय आपण आता, थोडं वेलची पूड टाकायचं। आपली रबडी आता तयार झाली। काजू बदाम अजून टाकायचे, ते वरून टाकणार आहेत आपण। काजूचे काप करून घेतले आहेत, काजू बदामाचे।
माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा.